बातमी आहे गडचिरोलीमधून। गडचिरोलीमधल्या कुरखेडामध्ये 3 तास मतदान बंद होतं। मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान बंद होतं। मतदान न करताच मतदार घरी परतले। तब्बल 3 तासांनी हे मतदान सुरू झालं। आज आम्ही लोकसभा निवडणुकीचे मतदानामध्ये आमचे हक्क बजावलेला आहे। गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आम्ही सर्वांना आवाहन करते की निर्भीडपणे बाहेर पडून तुमचे मतदानाची हक्क वाजवा। या ठिकाणी मी आता नुकतंच माझं मतदान केलेलं आहे, आपण बघितलं असेल। माझं या लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन आहे की आपण उन्हाचा जास्त हे होण्याच्या पूर्वीच लवकरात लवकर सकाळी मतदान करून घ्यावं, जेणेकरून उन्हाचा कुठलाही त्रास होणार नाही। आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मागच्या लोकसभेत आपण राज्यात सर्वात जास्त विक्रमी संख्येने मतदान केलं होतं। यावेळेस आपण तोही विक्रम काढून 80% जास्त संख्येने मतदान करून एक नवा विक्रम राज्यातच नव्हे तर देशात प्रस्थापित करावा, असं मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांना आवाहन करतो। गडचिरोलीच्या कुरखेडामध्ये 3 तास मतदान बंद होतं। तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे हे मतदान बंद होतं। तब्बल 3 तासांनी हे मतदान सुरू झालं। मतदान मशीनमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे हे मतदान बंद करण्यात आलं होतं। मात्र 3 तासांनी मतदान पुन्हा सुरू झालंय। तब्बल 3 तास हे मतदान बंद होतं, त्यामुळे मतदाता देखील घरी परतले होते। मतदान मशीनमध्ये बिघाड निर्माण झाला होता, त्यामुळे हे मतदान बंद होतं। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश थुनारकर। ओमप्रकाश, गडचिरोलीच्या या कुरखेडामध्ये 3 तास मतदान बंद होतं, नक्की काय अडचण निर्माण झाली होती मतदान मशीनमध्ये, त्यामुळे मतदान बंद करण्यात आलं होतं? अगदी सत्य आहे की कुरखेडा शहरामध्ये जे शाळा आहेत 2 नंबरची, त्या ठिकाणी मतदान यंत्रणामध्ये थोडा बिघाड झाला होता। पहिल्यांदा ती मशीन लावण्यात आली, ती पण बिघाड होती। त्यानंतर तब्बल दुसरी मशीन लावण्यात आली, त्यातही बिघाड आला। त्यामुळे जवळपास 2 ते 2.5 तास वेळ उशीर झाला। त्यानंतर प्रशासनाची तारांबळ आली होती, मात्र लगेच प्रशासनाने दुसरी यंत्रणा ईव्हीएम मशीन आणून सुरुवात केली असली तरी जे सुरुवाती सकाळपासून जे काही नागरिक आले होते ते मतदान न करता निघून गेल्याची माहिती समोर आलेली आहे। याशिवाय गडचिरोलीमध्ये आज सकाळपासून उत्स्फूर्त आपल्याला मतदान पाहायला मिळत आहेत की दोन्ही उमेदवार असतील, जे महायुतीचे अशोक नेतेजी असतील किंवा महाविकास आघाडीचे गोंदियाचे डॉक्टर किरसानजी असतील, यांनी मतदान बजावलेलं आहे। याशिवाय या राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अति संवेदनशील असलेल्या दिना चेरपल्ली या ठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे। सोबतच सकाळी 12च्या आतमध्ये मतदान करावं, जेणेकरून उन्हाची दाहकता जास्त असल्यामुळे कुठे अडचण निर्माण होणार नाही, आरोग्याची समस्या निर्माण होणार नाही, त्यामुळे सकाळी मतदान करण्याचे आवाहन केले आहे। याशिवाय बाबा हेमलकस्ता येथील प्रसिद्ध प्रकाश बाबा आमटे आणि दाम्पत्य आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत आमटे यांच्या फॅमिलीने सुद्धा मतदान केलेलं आहे आणि सर्वत्र सदा शांततेचं वातावरण पाहायला भेटतं आहे। गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त असल्यामुळे यावर्षी 16,000हून अधिक पोलीस बंदोबस्त असल्यामुळे सध्या तरी कुठेच अनुचित प्रकार घडलेला नाही। सकाळचा जर टाइम बघितला तर आपल्याकडे जवळपास 8% वर मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाच्या वतीने। जी धन्यवाद ओमप्रकाश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।